तर पहा मित्र, एका वर्गामध्ये 27 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 53 किलो आहे. जर वर्ग शिक्षकाचे वजन त्यात मिळवले तर सरासरी 700 ग्रॅमने वाढते. तर वर्ग शिक्षकाचे वजन किती? आता हे गणित एकदम सोप्या पद्धतीने सोडता येते. पहा कसं, मी काय करणार इथं, पहिले मी लिहून घेईन विद्यार्थी किती आहे. विद्यार्थी किती आहे भाऊ? 27 आहे. या वर्ग शिक्षक 8 झाला, टोटल किती झाले मग? 28 झाले. आता ह्या 27 जणांची सरासरी किती आहे भाऊ? 53 आहे. आणि ह्या एक वाढला मग सरासरी किती वाढली? तर 53.700 झाली असं, बरोबर आहे? म्हणजे 700 न वाढली. 700 किती ग्रॅम न वाढली? 700 ग्रॅम न वाढली. तर मला सांगा, एक 8 झाला 700 ग्रॅम सरासरी वाढली. सरासरी 700 ग्रॅम न वाढणं म्हणजे याचा अर्थ काय? तर 700 ग्रॅम प्रत्येक जणात वाढलं. ते किती जणात आहे? 27 आणि 28 जणात आहे. मग 28 जणात 700 मी डायरेक्ट काय करा, तर 700 गुणिले पहिले 28. 700 गुणिले 28 किती आलं? तर 7 दोन्ही 14, 7 8 56 म्हणजे 196, 2 शून्य 88 एवढं ग्रॅम होईल. याचा किलोग्राम कडे काय करायला लागल? 3 पॉईंट इकडे यायला लागल, 3 घरं. तर इथं पॉईंट आहे 1 घर 2 घर 3 घर, म्हणजेच काय 19.6 kg जास्त असं बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा. बाकीच्या विद्यार्थ्याचं वजन किती आहे भाऊ? 53 आहे. याच्यात डायरेक्ट ऍड करून टाका आलेलं व्हॅल्यू. 19.6 म्हणजे उत्तर किती? 93.72.6. ऑप्शन कोणतं? तर पहिलं ते असं वर्ग शिक्षकाचं वजन. तर व्हिडिओ आवडला असेल चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा.